राजू शेट्टी बुलढाण्यामधनं प्रत्येक वेळा ते का उमेदवारी जाहीर करत नाही? राजू शेट्टींसोबत त्यांचे जवळचे नेते हे दूर जातात, त्या नेत्यांचाही दोष आहे की नेतृत्वात काही उणीव आहेत? दरवेळी त्या काय म्हणतात, बुलढाणा लोकसभेची जागा आम्ही ताकदीने लढवणार स्वतंत्रपणे, आणि ऐन वेळी कोणासोबत तरी युती करून घेतात आणि मग ती जागा सुटत नाही, मग आम्ही तोंडावर पडतो ना. राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत. त्यांना का असं वाटतं की बुलढाण्यामधनं प्रत्येक वेळा ते का उमेदवारी जाहीर करत नाही? म्हणजे हात कणंगले, त्यानंतर दुसरा मतदारसंघ कुठला ज्याचा खूप उल्लेख ते कायम करतात पॉलिटिकल टॉक्समध्ये? म्हाडा. सदाभाऊ तिथं कमी फरकाने पडले होते 14ला. म्हाडा, पण आता ते सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत नाहीये. नाही. राजू शेट्टींसोबत त्यांचे जवळचे नेते हे दूर जातात, त्या नेत्यांचाही दोष आहे की नेतृत्वात काही उणीव आहेत? आता ते तर खूप गहन विषय, म्हणजे तो आता इतक्या शॉर्टमध्ये सांगता येणार नाही. आणि मला असं वाटतं की मी अजून काही बोलून नव्या वादाला फोडणी किंवा त्याला वादन मी निर्माण करणार नाही. आणि चळवळीला नग लागेल असं कोणतंही काम आपल्या हातून होऊ नये हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. दरवेळी त्या काय म्हणतात, बुलढाणा लोकसभेची जागा आम्ही ताकदीने लढवणार स्वतंत्रपणाने, आणि ऐन वेळी कोणासोबत तरी युती करून घेतात आणि मग ती जागा सुटत नाही, मग आम्ही तोंडावर पडतो ना. लोकांना काय वाटतं की हे तयारी करतात आणि लढत नाही, लोकांना युती आघाडीचा खेळ कळत नाही, लोकांना वाटतं मॅनेज होतात. आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर कायम आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत असतात, कारण ते फाटके कार्यकर्ते असतात, दुसरा आरोपच करू शकत नाही त्यांच्यावर काही. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा संभ्रम तयार होतो. म्हणून यावेळी आमच्या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की तिकडं कुणाचं काय व्हायचं होऊ द्या, परंतु आपल्याला निवडणुकीच्या मैदानात उतरायचा हा निर्णय गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सगळ्या तरुण पोरांनी, शहरी नागरिकांनी सुद्धा घेतलेला आहे की एक परिवर्तनाची लढाई आपल्याला लढायची आहे. एक नवा एल्गार, नवं परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये सगळे लोक आहेत. आणि आता आमच्या संघर्षाची लोकांना पण द्यायला लागली. 20 वर्ष झाले तुम्ही जेलमध्ये जाता, तुरुंगात जाता, लाठ्याकाठा खाता, एकदा बाबा तुमच्यासारखा माणूस तिथे सभागृहामध्ये पाहिजे अशी भावना आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आम्ही तुम्हाला परिवर्तन आणि क्रांती करून दाखवतो. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा आदर्श असेल महाराष्ट्रात. पण हे याचा अर्थ निश्चित झाला की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुम्ही उमेदवार नसाल, आणि आता या क्षणाला तर काही ती दिसतही नाही की ती या संघटनेतर्फे ही निवडणूक तुम्हाला लोकसभेची लढवायला मिळेल. दुसरा माझा मुद्दा असा होता की शेवटचा संवाद राजू शेट्टी यांच्यासोबत कधी झाला? बाबा त्याला खूप दिवस झाले, आमचा दोघांचा संवादच नाहीये. आणि ते मीडियात सांगतात की रविकांत तुपकर आमचा उमेदवार आहे. आता जिल्ह्यात ते 2-3 दिवस मुक्कामाला होते मागच्या आठवड्यामध्ये, मग त्यांनी आम्हाला निरोप पण दिला नाही. जिल्ह्यात आलो, कोणत्या कार्यकर्त्यांना फोन नाही, एक कार्यकर्ता त्याच्याकडे गेले, बाकी ठिकाणी कुठंच आम्हाला संपर्क केला नाही. मग तुम्हाला लोकसभेची निवडणूक रविकांत तुपकरांना लढवायची आहे, त्यांना निरोपच नाही, आणि आमच्या माघारीच कार्यक्रम तिकडे होतात, मग ते त्याचा अर्थ काय समजायचा?